तिला पाऊस आवडतो, त्याला पाऊस आवडत नाही. पावसा सकट ती आवडावी म्हणून तीही झगडते. खरं म्हणजे पावसाची विविध रूपं आहेत. बालपणीचा पाऊस वेगळा असतो. पावसामध्ये होड्या करून त्या चिखलामध्ये चिंब भिजवणारा हा बालपणीचा पाऊस असतो. तर ज्यावेळेस आम्ही मोठे होतो त्यावेळेस छत्री घेऊन, रेनकोट घेऊन शाळेमध्ये आम्ही दाटीवाटीने बसतो आणि कधी एकदा शाळेची घंटा वाजते आणि त्याच वेळेस नेमकी पावसाला सुरुवात होते. त्यावेळेस तो कोसळणारा पाऊस खिडकीतून पाहत असताना जी एक मनाची कासावीसता असते, तो एक पाऊस मनामध्ये रेंगाळत राहतो. ज्यावेळेस आपण तरुण होतो त्यावेळेस मग एकाच छत्रीतनं जाणं होतं आणि तिचा स्पर्श किंवा त्याचा स्पर्श अंगाला लागतो आणि मग स्पर्शातून मोहरून जाणारा पाऊस आम्हाला अनेकदा वेडावून टाकतो. वयोवृद्धपणा येतो, म्हातारपण येतं आणि म्हातारपणामध्ये मग खुर्चीवरती रेळून समोरचा पडणारा पाऊस अंगावरती न झेलता पण त्या पावसामध्ये जे काही क्षण टिपलेले आहेत त्या आठवणींना पुन्हा एकदा रुंजी घालणारा पाऊस आपल्याला बोलावत असतो. पावसाची अनेक रूपं आहेत. वेगवेगळ्या वयामध्येही पावसाची रूपं पाहायला मिळतात. आणि एवढंच नव्हे तर हा पाऊस जसं प्रत्येक वयामध्ये आहे तसंच मग शेतकऱ्यांसाठी हा पाऊस एक वेगळा अर्थ घेऊन जातो. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा हा पाऊस वेगळ्या रीतीने आपल्याशी बोलत असतो. पावसाची ही सगळी रूपं म्हणजेच आठवणींचा पाऊस. आणि आज या आठवणींच्या पावसामध्ये आपण काव्यधारेमध्ये भिजण्याचा प्रयत्न करूया. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये टीव्ही नेक्स्टच्या स्टुडिओमध्ये आहेत दोन शिक्षक, संचित कांबळे सर आणि त्याच पद्धतीने माझ्यासोबत आहेत नीताजी माळी. दोघांचंही स्टुडिओमध्ये स्वागत. सर, पावसाची सुरुवात झालेली आहे, मृग नक्षत्राची सुरुवात झालेली आहे, खूप छान रीतीने पाऊस पडतोय, वातावरण सुद्धा आल्हाददायक आहे. पण या पावसामध्ये तुमच्याही शब्दांच्या रूपाने आम्हाला चिंब व्हायला आवडेल. तर सुरुवात आपण कुठून करू? नीता मॅडम कडून की आपल्याकडून? सुरुवात नीता मॅडम करतील. नीता मॅडम, काय आज म्हणजे हे पाऊस आहे, पावसाची सुरुवात वळीवापासून होते. काय आहे वळीव हा पाऊस आणि काय लिहिलंय तुम्ही त्याबाबत? पावसाची वाट आपण आतुरतेने पाहत असतो. तर त्या वाट पाहण्यावरती एक कविता आहे माझी की एक दरी आहे, डोंगरांनी वेढलेली आहे, एकाकी आहे आणि ती पावसाची वाट पाहते आहे. तर तिच्या मनातल्या भावना इथं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे तृषार्ता. अच्छा, तृषार्ता. तृषार्ता. अच्छा. कधीपासून ढग तरंगत आहेत डोंगराने वेढलेल्या एकाकी दरीवर. कधीपासून ढग तरंगत आहेत डोंगराने वेढलेल्या एकाकी दरीवर, अंतरंगातला हिरवेपणा जपत. ती गप्प राहते, ती गप्प राहते, पाण्याने भरलेले ढग जवळून गेल्यावरही. ती गप्प राहते, पाण्याने भरलेले ढग जवळून गेल्यावरही. अवेळी का होईना ते बरसतात म्हणून. अवेळी का होईना ते बरसतात म्हणून. पण तिच्यासारख्या तहानलेल्या दरीला दिलासा देत नाहीत. पण तिच्यासारख्या तहानलेल्या दरीला दिलासा देत नाहीत. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरतोच असं नाही. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरतोच असं नाही की नुसतीच शून्यात नजर लावून. कोणताच अधिकार नाही ना भरून आलेल्या ढगांवर, ना त्याच्या येण्यावर, ना त्याच्या न येण्यावर. ती फक्त शांत बसते, ती फक्त शांत बसते मिठ्ठ काळोख्या रात्री सारखी. ती फक्त शांत बसते मिठ्ठ काळोख्या रात्री सारखी, शून्यातली पोकळी मापत. ती फक्त शांत बसते मिठ्ठ काळोख्या रात्री सारखी, शून्यातली पोकळी मापत. आणि कधीतरी भिजवणाऱ्या त्या ढगांची वाट पाहत, कधीतरी भिजवणाऱ्या त्या पावसाची वाट पाहत. खूप सुंदर. ती म्हणजे इतकी तिची आतुरता आहे आणि ती वाट बघते की कधी एकदा तो येईल, मला भिजवून टाकेल. आणि त्यातल्या ज्या काही एक दोन चार आपण वापरलेले शब्द आहेत की पोकळीमध्ये ती गर्द अंधाऱ्या रात्री सुद्धा स्तब्ध होऊन राहते, ते खूप छान आहे. हे कुठं लिहिलं, म्हणजे घरी लिहिलं की पन्हाळ्यावरती गेल्यानंतर हा अनुभव होता? म्हणजे माझं माहेर खेडेगाव आहे, पोहाळे. आणि तिथे हे निसर्गाची सगळी रूपं जवळपास आम्ही अनुभवलेली आहेत. त्याच्यातूनच हे येतं. म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो की कविता या सुचलेल्या पण असतात आणि साचलेल्या पण असतात. तिथं पोहाळेमध्ये हे सगळं तुम्हाला. सर, आपल्याविषयी काय आपण काय आज ऐकवणार आहात? आज आता नीता मॅडमनी पावसाची आठवण आठवत आहे ती.
आता माझी कविता येते की पाऊस सुरू झालेला आहे अच्छा. आणि पाऊस सुरू झाल्यावर आपल्या सभोवतालचं वातावरण कसं असतं, एक हलकी फुलकी मिश्किल अशी कविता आहे. अच्छा. कवितेचे शीर्षक आहे पावसारंभ. पावसारंभ. पावसारंभ हा पावसारंभ. तर आता हे मी सुरुवातीला सांगतो, माझ्या कामावरून मी येत होतो कामावर, म्हणजे एक किरकोळ काम होतं आणि गाडीत बसलो होतो. अचानक पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाला, गाडी सुरू होती आणि शब्दांचं मीटर सुद्धा सुरू झालं. अच्छा. आणि मग घरी पोहोचलो आणि मग ते पटपट पटपट उतरलं. तर सुरुवात होते गाडीच्या, पावसाची सुरुवात झाली त्यावेळेला, गाडीच्या काचा आता थेंबांनी भरतील, प्रत्येकाचे दरवाजे आता पाण्याने ओघळतील. गाडीच्या काचा आता थेंबांनी भरतील, प्रत्येकाचे दरवाजे आता पाण्याने ओघळतील, लोखंडी मनेही आता हळूच गंजून जातील. वा. मला आता काय झालं, लोखंडीच व्हायला लागली. आणि आपल्याला सर्वसाधारण पावसातली परिस्थिती माहित होती की लोखंडी मनेही आता हळूच गंजून जातील, कारण पावसाच्या शिडकाव्याने गात्र गात्र भिजून जातील. पंख्यांचे घोंगाव आता शून्यावर येतील. अच्छा, रात्रंदिवस. हा. तर पंख्यांचे घोंगाव आता शून्यावर येतील, थंड बाटल्या आता कुठेतरी निश्चित पडतील. आपण उन्हाळ्यात थंड पाणी पितोय, आता त्याची काही गरज नाही, म्हणून थंड बाटल्या आता कुठेतरी निश्चित पडतील. फ्रीजचे दरवाजे आता कधीतरीच उघडतील. अच्छा. फ्रीजचे दरवाजे आता कधीतरीच उघडतील, आईस्क्रीमचे कोन हळूच फ्रीज होतील. अच्छा. आईस्क्रीमचे कोन हळूच फ्रीज होतील. ठेवणीतले रेनकोट आता अलगद ओठी येतील. रेनकोट घ्या, रेनकोट घ्या, कुठे शोधा, नवीन घ्या, असे ठेवणीतले रेनकोट आता अलगद ओठी येतील. उन्हांचे आडोसे आता टपकून जातील. जिथं उन्हासाठी आपण आडोसे घेत होतो ते पाण्यानं टपकायला लागले, म्हणून उन्हांचे आडोसे आता टपकून जातील. तापलेले टेरेस आता गारठून जातील. तापलेले टेरेस आता गारठून जातील. शेतीचे बांध आणि कवीचे उन्माद, शेतीचे बांध आणि कवीचे उन्माद, मृदगंधासवे चौफेर बहरतील. मृदगंधासवे चौफेर. तर हाच मृदगंध आहे, मातीचा हा जो वास आहे. म्हणजे अनेकदा मी असंच म्हणतो की जेव्हा आपल्या म्हणजे आपण अनेक गोष्टी विसरून निघालेलो आहोत. म्हणजे दारामध्ये 4 चाकी गाडी आल्यापासून आम्ही आमचं चालणं विसरून बसलोय. घरामध्ये टीव्ही आणि मोबाईल आल्यापासून मग आम्ही आमचं बोलणं विसरून बसलोय. आणि सेंट आणि डिओच्या घमघमाटामध्ये आम्ही हा मातीचा सुवास कुठेतरी विसरून बसलोय. आणि त्याच्यामुळे या जमान्यामध्ये सुद्धा हा वास असणं, तो अनुभवणं, ही खूप वेगळ्या प्रकारची अनुभूती आहे. आणि ती नेमकी आपण शब्दामध्ये मांडता आली तर सगळा पावसाचा आरंभ होत असताना ज्या पद्धतीचे वातावरण असेल, ते वातावरण करत असताना सुद्धा गंजलेली मन ही जी आपण सपुलक अशी हे दिलेली आहे. म्हणजे तुमचं मांडणं हे खूपच वेगळं आहे. परंतु आजकाल सुद्धा आम्ही बघतो की ज्या पद्धतीच्या गोष्टी, ज्या पद्धतीच्या घटना कानावरती येतात, कुठंतरी असं वाटायला लागलं की संवेदनशील असणारं मन आता जाणीवेनं बोथट होऊन गेलेलं आहे आणि ते गंजायला लागले. तर पावसामध्ये ह्या सुद्धा गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने तुम्ही पाहताय, खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. आता हा पावसाचा प्रारंभ झाला, आता पावसाच्या प्रारंभानंतर मॅडम तुम्ही काय सांगाल? आता पावसात भिजताना काय आपल्या भावना असतात, थोड्या कविता माझ्या पाऊस आणि स्त्रीचं जीवन याच्याशी जोडणाऱ्या किंवा त्याच्याशी निगडीत अशा आहेत. तर ही पुढची कविता माझी अशी आहे की पावसात भिजताना, बघा, पावसात चिंब भिजताना एक गोष्ट कळली. पावसात चिंब भिजताना एक गोष्ट कळली, इतक्या उंचावरून कोसळून सुद्धा थेंबांनी एकही जखम नाही केली. इतक्या उंचावरून कोसळून सुद्धा थेंबांनी एकही जखम नाही केली. ओठांवर थरथर शब्द अडखळलेले, ओठांवर थरथर शब्द अडखळलेले, हसून आसू एक झालेले, मन आनंदाने न्हालेले, पण अश्रूंची चव बदलली होती. मन आनंदाने न्हालेले पण अश्रूंची चव बदलली होती. खरे तर सगळे घडले ते पावलांच्या वळण्याने. खरे तर हे सगळे घडले पावलांच्या वळण्याने. हा पाऊस वेगळाच होता. हा पाऊस वेगळाच होता. मन चिंब भिजू द्यायला नको होते. हा पाऊस वेगळाच होता. मन चिंब भिजू द्यायला नको होते. कळले थोडे उशिराच, कळले थोडे उशिराच, तोवर विचारही गारटले होते. कळले थोडे उशिराच, तोवर विचारही गारटले होते. मनाचं बहकणं नेहमीच पावलांना आवरायला हवं होतं. मनाचं बहकणं नेहमीच पावलांना आवरायला हवं होतं.
जखमेविना थेंबांनी काळजावर खोल वार केले होते. तोवर जखमेविना थेंबांनी काळजावर खोल वार केले होते. वा, क्या बात. सुरुवातीचा जो स्टांजा आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा जो स्टांजा आहे याच्यामधली जी स्थित्यंतर आहे ते म्हणजे मला असं वाटतं ऐकणाऱ्यांना कुठेतरी आपल्या मनाशी अनुभवाशी कुठेतरी निगडीत आहे असं कदाचित वाटायला लागेल. परंतु इतक्या सुंदरतेनं, इतक्या तरलतेनं आणि इतक्या भावात्मक शब्दानं या शब्दा गोष्टींची गुंफण केलेली आहे आणि ते सगळं सांगत असताना आपल्या मनानेही आपल्याला सावरायला हवं होतं. हा सुद्धा जो एक विचार या निमित्तानं आहे तो खूप छान होता आणि खूप सुंदर एक वेगळा पावसाचा अनुभव या कवितेच्या निमित्तानं. मला ती परत ओळ एखादी ऐकायला आवडेल त्यामधली, आता जी सांगितली शेवटच्या. मनाचं बहकणं नेहमीच होतं. मनाचं बहकणं नेहमीच होतं, पण पावलांना आवरायला हवं होतं. मनाचं बहकणं नेहमीच होतं, पावलांना आवरायला हवं होतं, पण हे समजेपर्यंत, आपल्याला हे समजेपर्यंत काय झालं होतं की तोवर जखमेविना शब्दांनी काळजावर जखमेविना थेंबांनी काळजावर खोल घाव केले होते. घाव केले होते. क्या बात आहे. सर तुमच्याकडे काय आहे? मॅडमने तर काळजापर्यंत आणून ठेवले. होय होय. आता पाऊस सुरू झालाय आणि मग पाऊस सुरू झाल्यानंतर एकंदरीत परिस्थिती काय काय होते मनाची, समोरच्याची, परिस्थितीची, परिसराची थोडक्यात. तर त्याच्यावर हे आहे की पावसाला हे पाऊस हे बघतो हे केलेस, पावसा हे तू केलेस, म्हणून कवितेचं शीर्षक आहे तुझेच हे सगळे पावसा. अच्छा, तुझेच हे सगळे पावसा. कालपासून थोडं अंधारून आलंय, जणू रात्रीचं पांघरून तसंच पडलंय. अच्छा, कालपासून थोडं अंधारून आलंय, जणू रात्रीचं पांघरून तसंच पडलंय. का कुणास ठाऊक कुठे अडलंय, थेंबांचे थवे घेऊन आभाळ फक्त साचलंय. पाऊस पडायचा आहे, सुरुवात झाली, फक्त आभाळ साचून आले, म्हणून थेंबांचे थवे घेऊन आभाळ फक्त साचलंय. हालचाल अचानक थोडी मंद झाली, फुलांची कळी गंध होऊन निश्चित पडली. हालचाल अचानक थोडी मंद झाली, फुलांची कळी गंध होऊन निश्चित पडलीये. धुक्याची दुलई कुंद होऊनच पसरलीये, हवेची घडी अजून खूपच विस्कटलीये. धुक्याची दुलई कुंद होऊन पसरलीये, हवेची घडी आज खूपच विस्कटलीये. बेहोश वातावरणाची चादर पांघरावी, थंड हवेची नशा अंगात भिनवावी. बेहोश वातावरणाची चादर पांघरावी, थंड हवेची नशा अंगात भिनवावी. मनात कुणाची तरी दाट सावली विरावी, मनात कुणाची तरी दाट सावली विरावी, आणि अशातच जलधारांची बरसात व्हावी. मग क्या बात है म्हणत स्वैर व्हावं. अच्छा, मग क्या बात है म्हणत स्वैर व्हावं, मन गाभाऱ्याला थेंबांनी प्रसन्न करावं. मग क्या बात है म्हणत स्वैर व्हावं, मन गाभाऱ्याला थेंबांनी प्रसन्न करावं. वसंत बहरासारखं प्रत्यंग ओलं करावं, वसंत बहरासारखं प्रत्यंग ओलं करावं, आणि नवकुसुमासारखं स्वच्छंदी जगावं. सुंदरशी ओल आता चहुदिशी पसरेल. पाऊस सुरू झालाय, पावसानं माहोल तयार केलाय, त्यामुळे सुंदरशी ओल आता चहुदिशी पसरेल, मनामध्ये ती खोल रुजून बसेल. सुंदरशी ओल आता चहुदिशी पसरेल, मनामध्ये ती खोल रुजून बसेल. पळभराच्या बरसातीनेही वसुंधरा असेल, या सम कोणतेही दृश्य अलौकिक नसेल. पळभराच्या बरसातीनेही वसुंधरा असेल, आणि या सम कोणतेही दृश्य अलौकिक नसेल. तर पाऊस सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीचे हे वातावरण बदलत जातं, त्या प्रत्येक बदलाच्या खूप छान रीतीने तुम्ही ते टिपण केलेलं आहे. खरं म्हणजे पावसाच्या मॅडम तुमच्या काही आठवणी आहेत का? म्हणजे माहेरकडच्या? हो आहे, माहेरकडे असताना आम्ही पाऊस तिकडे खूप असायचा, डोंगराच्या पायथ्याला आहे, पाऊस खूप असायचा. आणि मला आठवते की मी पावसात मला भिजायचं असायचं, पण घरचे भिजू नाही द्यायचे. तर सगळे झोपले असताना मी छत्री घेऊन पावसात जायचे. आणि घरी शेतातच घर होतं, त्यामुळे सगळा हिरवा निसर्ग, आमची आंब्याची आमराई आहे बाग, तर फिरायचं, छत्री घेऊन पावसात फिरायचं, असा पावसाचा आनंद घ्यायचा. आणि दूर असा डोंगरावरती पडणारा तो पाऊस, तेव्हापासून मी अशी पाहत बसायचे तिथे. आणि नंतर मग तो पाऊस आपलासा वाटायला लागला, आणि एक म्हणजे समज आपल्याला आली ना की मग तो आता शब्दांमध्ये यायला. कॉलेजच्या वेळेस सुद्धा कविता करत होतात की शाळेपासूनच कवितेचं ध्यान? शाळेपासून
शाळेपासूनच हे शाळेपासून कवितेचं. करत होते. सर आपण इतक्या कविता लिहिल्या, कधी एखादी तिच्यावरती लिहिली का कविता? लिहिले की त्याच्यावर. तिच्यावर लिहिलंय. ती ऐकू आपण, पण मॅडमकडे काही कविता आहे त्याही ऐकायला आम्ही खूप उत्सुक आहोत. अगोदर मॅडमची कविता ऐकू. एक कविता आहे, शीर्षक आहे कवितेचं समजावणी. 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 ओके. हं? रिमझिमणारा पाऊस झरझर झरतोय आत. हम्म. रिमझिमणारा पाऊस झरझर झरतोय आत. कुठल्याशा बीजाला ओलावा देतोय. अच्छा. कुठल्याशा बीजाला ओलावा देतोय. काहीतरी रुजतय, हम्म. मुरतय, हम्म. अंकुरतय. वा. काहीतरी रुजतय, मुरतय, अंकुरतय. काळजात आठवणींच्या महापुरात. अच्छा. काहीतरी रुजतय, मुरतय, अंकुरतय. काळजात आठवणींच्या महापुरात. पण तू नको रमू नुसत्याच आठवणीत. पण तू नको रमू नुसत्याच आठवणीत. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघ. हम्म. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघ. मी असेन कुठेतरी मनाच्या तळाशी. अच्छा. मी असेन कुठेतरी मनाच्या तळाशी. एक आठवणीचा धागा बनून, हम्म. वेदनेची कळ बनून, हम्म. जखमेचा व्रण बनून, वा. भळभळणारी जखम बनून. हे वाहणारे अश्रू रुजू देत खोल काळजात. हे वाहणारे अश्रू रुजू देत खोल काळजात. पिळवटू दे मन तुझेही कधीतरी विरहाच्या वादळात. हम्म. पिळवटू दे मन तुझेही कधीतरी विरहाच्या वादळात. वा वा. वा, क्या बात आहे. टायटलच होतं समजावणी. समजावणी. त्याच्यावरती खूप छान कविता लिहिली की कधी वाटलं तुला स्पष्ट सांगावं, कधी वाटलं तुला स्पष्ट सांगावं, नंतर वाटलं कागदावरती लिहून द्यावं, पण नंतर म्हटलं जाऊ दे, तुझं तुलाच कळते का ते पाहावं. अरे वा. क्या बात, क्या बात. त्याच्यामुळं कधी कधी हे समजणं खूप महत्वाचं असतं तिला आणि त्याला. आणि या कवितेतून खूप छान रीतीनं तुम्ही ते व्रण आणि जखमा यांचा उल्लेख करून खूप छान एक वेगळ्या पद्धतीची उंची या कवितेला मिळाली. सर, आपल्याकडे पावसाची एक कविता जी आम्हाला ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आता पाऊस थोडा सुरू झालाय आणि त्यात एक अवकाळी पाऊस हा एक प्रकार आपल्याकडे आहे. बरोबर. तो माझा गेल्या महिन्यात तर खूपच वाईट परिस्थिती अवकाळी पासून. हो, तर अगदी. धरणं भरली होती तरी बरोबर. सर्वसामान्य लोकांचा, विशेषतः शेतकऱ्यांचं फार अडचणी आली. बरोबर. तो अवकाळी पाऊस कसा असतो, काय असतो, थोडस मला ते सुचलंय. तर अवकाळी, हम्म. कवितेचं शीर्षक अवकाळी आहे. सगळंच अवकाळी, तुझं येणं आणि बरसणं सगळंच अवकाळी. अवकळा आलेल्या, तापलेल्या, भेगाळलेल्या जमिनीला चिंब करणं. हम्म. अवकळा आलेल्या, तापलेल्या, भेगाळलेल्या जमिनीला चिंब करणं. अवेळी, अवकाळी, निपचित शांत वृक्षराजांनी वात माऱ्याने अस्थिर करणं. दाहकतेच्या बलस्थानांना आपल्या ओल्या शिडकाव्याने शीतल करणं. वा. अवकाळी. अवकाळी, तुझं येणं सोबत प्रकाश शलाकांना आणणं. हम्म. अवकाळी, तुझं येणं सोबत प्रकाश शलाकांना आणणं आणि लख्खतेपेक्षाही धडकी भरवणार हम्म. रूप अधिक खुलवून दाखवणं. हम्म. पाठोपाठ कर्णभेदी ध्वनी मार्गांना जलदींची वाट दाखवणं. हम्म. आपल्यातच मशगूल असलेल्या जीवांना तुझं ते अवकाळी रौद्र रूप दाखवणं. हम्म. कोंडमाऱ्यात अडकून पडलेल्या स्वकीय विचारांना विस्तारित रूप देण्याचं सर्वांग सुंदर धाडस करणं. हो. अवकाळी धाडस होतं हो. लिहिणाऱ्याचं. शेवटी कवी म्हणतोय, तुझं साचणं, तुझं जाचणं, अच्छा. तुझं टोचणं, तुझं कोचणं आणि तुझं बोचणं आणि तुझं अवकाळी. शेवटची ओळ परत त्या ऐकायला आवडतील. तर तुझं साचणं, अवकाळी येतो, त्रास देणारच आहे. हम्म. अवकाळी त्रासच देतो सुरुवातीपासून शेवटी. तर तुझं साचणं, तुझं जाचणं, हम्म. तुझं टोचणं, तुझं कोचणं आणि तुझं बोचणं बरोबर. आणि तुझं अवकाळी आहे. अवकाळी. अवकाळी. किती मिनिटं झाली मित्र? 20 मिनिटं झालीत ना. अच्छा, अजून अजून किती मॅम तुमच्याकडे? अजून किती? एक आहे पावसाचीच अच्छा, आहे. तुमच्याकडे एक आहे आणि तुमच्याकडे. मग ठीक आहे, 22 मिनिटाचं होऊन जाईल. ठीक आहे. तर पावसाळी हे अवकाळी येणं, तिचं बोचणं, तिचं टोचणं, कोचणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या पावसामध्ये खरं म्हणजे हा अवकाळी तसाच आहे. गेल्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे सगळं पावसाचं रूप सगळं बघायला मिळालं. आणि त्यावेळेस मग कळायला लागलं की ते बोचणं काय आहे आणि टोचणं काय आहे, सगळंच जाणवायला लागलं.
यानंतरची मॅडम आणखी एक कविता तुमच्याकडून ऐकायला आवडेल. तर पाऊस म्हणजे अवकाळी, आता सरांनी सांगितलं जसा तो अवकाळी आहे तसा तो छान सगळ्यांना आवडणाराही आहे. तर त्याच्या येण्यानं काही बदल झाले असतील ते थोडेसे इथं मी निसर्गामध्ये झालेले बदल कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे पावसाळा. चिंब पावसी असेल भिजली मृदगंधाने ओली माती. चिंब पावसी असेल भिजली मृदगंधाने ओली माती. हसली असतील रानशिवारी लसलसणारी ओली पाती. हसली असतील रानशिवारी लसलसणारी ओली पाती. असेल गदगद कोसळणारा शुभ्र धबधबा अंगावरती. असेल गदगद कोसळणारा शुभ्र धबधबा अंगावरती. असेल निथळत आनंदाने सह्यकड्याची काळी छाती. असेल निथळत आनंदाने सह्यकड्याची काळी छाती. असेल धसकत आवाजाने दरी तळाची कणखर काया. असेल धसकत आवाजाने दरी तळाची कणखर काया. असेल मुठभर रान चावरे झोंबत पाण्याच्या काठाशी. असेल उतरत दबकत दबकत वाट निसरटी शेवाळ्यातून. असेल उतरत दबकत दबकत वाट निसरडी शेवाळ्यातून. असेल उघडा पोर गुराकी घुमवित पावा व्याकुळ होऊन. असेल उघडा पोर गुराकी घुमवित पावा व्याकुळ होऊन. हे सगळे चित्र तुम्हाला त्या बाजूला जाणवत असेल. ते गुराखे मुलं शीळ घालत पावा वाजवत जनावरांच्या मागे जात असताना पण बेभानपणानं तो एक नाही पाऊस अंगावरती घेऊन फिरत असतो. आता आपण थोडस पावसाळा संपतोय, पाऊस संपलाय. अच्छा. मग तो संपल्यावर कसा असतो, तो थोडस मी लेखन केलं त्याचं. पाऊस पडून गेल्यावर बरंच काही होत असतं. संपलाय आता पाऊस, पण बरंच काय अजून घडतंय. तर पाऊस पडून गेल्यावर बरंच काही होत असतं. जे जे मनात असतं त्याही पेक्षा खूप काही होत असतं. अच्छा. जे जे मनात असतं त्याही पेक्षा खूप काही होत असतं. भेगाळलेल्या मातीची नाती पुन्हा एकजीव होतात. भेगाळलेल्या मातीची नाती पुन्हा एकजीव होतात. मान टाकलेली जगण्याची अवतरणे पुन्हा एकदा प्रफुल्लित होतात. तात्पुरते माणसाळलेले निवारे सगळे, पाऊस आला की कुठेतरी तात्पुरता निवारा घेतो जातो. तात्पुरते माणसाळलेले निवारे सगळे सहज रिकामे होतात. पाऊस पडून गेल्यावर सहज रिकामे होतात. झाडातल्या ओल्या पागोळ्या मात्र संधीप्रमाणे टपकत जातात. झाडातल्या ओल्या पागोळ्या मात्र संधीप्रमाणे टपकत जातात. दगड धोंडे बोडके डोंगर चिंब होऊन चुप्प होतात. दगड धोंडे बोडके डोंगर चिंब होऊन चुप्प होतात. वाळलेल्या गवताच्या सगळ्या काड्या उगीच कृत्रिम ओलाव्याने हसतात. वाळलेल्या गवताच्या त्या काड्या उगीच कृत्रिम ओलाव्याने हसतात. नाचरे मोर पक्ष्यांचे थवे नाम मात्र विसावा घेत असतात. नाचरे मोर पक्ष्यांचे थवे नाम मात्र विसावा घेत असतात. ओथंबलेले भिजलेले थेंब मनालाही भिजवत राहतात. ओथंबलेले भिजलेले थेंब मनालाही भिजवत असतात. क्रोधयुक्त सूर्यसारथी ढगान आड क्षणभर आराम करतात. अच्छा. क्रोधयुक्त सूर्यसारथी ढगान आड क्षणभर आराम करतात. बरसलेल्या मेघ राशीही हळूच त्याला सोबत करतात. बरसलेल्या मेघ राशीही हळूच त्याला सोबत करतात. थंड वारे चौफेर दौडून जग जिंकल्याचा आव आणतात. थंड वारे चौफेर दौडून जग जिंकल्याचा आव आणतात. घामाळलेल्या कैक दुःखांचे पालकत्व तेच घेतात. घामाळलेल्या कैक दुःखांचे पालकत्व तेच घेतात. कोरडेपणाची हौस येते क्षणभर ओलावा भावून जातो. कोरडेपणाची हौस येते पण क्षणभर ओलावा भावून जातो. दैन्याचे उन्हाळे संपून पावसाचा जणू कैफ येतो. दैन्याचे उन्हाळे संपून पावसाचा जणू कैफ येतो. आणि हे सगळं पाऊस झाल्यावर होत असतं. सगळं सुरू होतं. सर तुमची काय पावसाची एखादी आठवण? असं बऱ्याच आठवण्यात पावसाचा. कारण का माझा जन्म पन्हाळ्याचा आणि पन्हाळ्यावरचा पाऊस बेधुंद करणार असतो. आणि मॅडम जसं सांगितलं की घरातले सोडायचे नाहीत भिजायला, तसं आम्ही मित्र काय करायचो, शाळेतून आलो कॉलेजहून आलो तर आम्ही 5-6 जण छत्री घेऊन जायचं की आम्ही फिरायला जातोय. हे दररोज आमचं पावसाळ्यातलं नेहमीच. छत्री बंद करायची आणि पावसात भिजायचं. घरच्यांना वाटले छत्री बंद करायची पावसात भिजायचं. आणि पन्हाळ्याच्या कुठल्या बुरजावर गेला कुठल्या तटबंदीवर गेला की तुम्हाला धुक्याशिवाय काय दिसणार. आणि त्यावेळचा पाऊस हा प्रचंड भरपूर पाऊस असायचा. ते थंड वारं तो पाऊस आणि ती आनंद वेगळा असायचा.
आज पन्हाळ्याला गेला तरी इतकी गर्दी जत्रेसारखा पन्हाळा बरोबर. होता. पण त्यावेळचा 20 वर्षापूर्वीचा पन्हाळा हा फार वेगळा असायचा. बरोबर. आणि ती मजा फार वेगळी असायची. 5-6 जण एकटं चालण्यातली मजा फार वेगळी असायची. अच्छा, आणि त्यात आपल्या सोबतचे मित्र असणार. मित्र असायचे. आनंद, दिवसभरात घडलेल्या गोष्टी वगैरे हे सगळं करत आम्ही तो आनंद घ्यायचो पावसाचा. आणि ते कुठेतरी मनावर ते साचत राहिलं, पाऊस 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 असं झालं. आणि त्याच्यानंतर मग त्या पावसात हा. तुम्ही होय. सगळ्या काव्य रचना करीत पुढे निघाला. आलो तो साहेब, ते बाहेर आलो कुठेतरी उगवत असं म्हणे आपण, काय हरकत नाही. तर एकंदरीतच पावसाळा आता नुकताच सुरू होतोय आणि पावसाच्या अगोदरची वळीव, पावसानंतरचं होणारं वातावरण आणि या पावसामध्ये भिजत असताना मनामध्ये होणारी घालमेल, या सगळ्याच गोष्टी या शब्दांमध्ये त्यांनी ज्या मांडल्या त्या आज टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून आज आपण ऐकण्याचा प्रयत्न केला. पुढील 3-4 महिने पावसाळा राहील. कदाचित हा पाऊस आपल्याला सुखकर होईल, कदाचित हा पाऊस रौद्र रूप धारण करेल, कधी कधी हा हवावाचा वाटणारा पाऊस देखील कधी कधी नकोसा वाटत राहील. परंतु ही पावसाची सगळी रूपं या पावसाळ्यामध्ये टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून दर आठवडी आपण तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच आपण म्हटलेलं आहे की आठवणीतला पाऊस आणि त्याच्या या काव्यधारा आहेत. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय, परंतु जाता जाता पुन्हा एकदा एक कविता तुम्हाला सगळ्यांसाठी, की ती म्हणजे आठवते आपल्या दोघांचं एकाच छत्रीतून जाणं. आठवते तुला आपल्या दोघांचं एकाच छत्रीतून जाणं, किती रे भिजले म्हणत तुझं मला आधी बिलगणं. तर पावसाबरोबर बिलगणं आणि त्याच्याबरोबर बिलगणं, तर दोन्ही गोष्टी अनुभव वेगळा घेऊन जातात. असेच अनुभवचे आणि काही टप्पे येणाऱ्या पावसाळ्यात आपण टीव्ही नेक्स्ट मराठीवरती अनुभवणार आहोत. तोच आपण इथंच थांबतोय. आपण दोघेही आलात आणि या पावसाच्या एका वातावरणामध्ये खूप छान रीतीने तुमच्या काव्यपंक्ती सादर केल्या, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.